अयोध्या येथून देवदर्शन व धार्मिक कार्यक्रम आटोपून वाशिमसाठी परतणाऱ्या जवळपास 50 प्रवासी भाविकांची खासगी बस बाळापूर येथील पुलावरून भिकुंड नदीत कोसळल्यानं काही प्रवासी जखमी झाले. ही घटना 26 डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. भुसावळ ते वाशिम जाणाऱ्या एका खासगी बसचा अपघात झाला आहे. यात्रा करून भुसावळ येथे उतरलेल्या भाविकांना परतीच्या प्रवासासाठी काही खासगी बस भुसावळ येथे गेल्या होत्या. तिथून परत येत असताना अकोला जिल्ह्यातील बाळापूरच्या पुलावरून बस अकोल्याकडे येत असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं 50च्या वर प्रवासी असलेली बस थेट नदीत कोसळली. काही लागलं तुम्हाला लागलं काही लागलं तुम्हाला काही लागलं काय? ब्रेक नाही दाबले, गाडी डायरेक्ट खाली कंट्रोल झालं नाही गाडी. किती लोक असतील गाडी जवळपास? 50 जण होतो. पूर्ण 50 लोक होते. भागवताला गेलो होतो अयोध्येला. हा हा. आणि तिथून तुळशी एक्सप्रेसनं काल दुपारी निघालो तिथून. हा हा. आज तुळशी एक्सप्रेसनं भुसावळला उतरलो 3ला. हा हा. आणि वाशिमवरून गाड्या आल्या एक्सप्रेस मुरुडेश्वर कंपनीच्या. हा हा. आणि त्या गाडीनं आता वाशिमला चाललो होतो. तर आता हे बाळापूरला इथे पुलावर गाडी आमची, ते ड्रायव्हरने काय त्याची चूक झाली, छोट्या पुलातून गाडी खाली पडली आणि सर्व लोक त्याच्यामध्ये दबले. किती लोक होते त्यामध्ये? त्याच्यामध्ये 50 सर्व सुखरूप बाहेर निघाले? सर्व सुखरूप बाहेर निघाले? हो, बाजूच्या लोकांनी काढले, काच फोडले आणि त्याच्यातून प्रत्येक बाहेर काढले. काय झालं बसमध्ये? ब्रेक नाही लागले. ब्रेक नाही लागले. ब्रेक फेल झाले का? बस कुठून कुठे येत होती? कोणत्या गावून आली बस? भुसावळ. म्हणजे अकोल्याहून आली, भुसावळून आली? भुसावळ. वाशिम येथील भाविकांची ही खासगी बस होती. वाशिमच्या परतीच्या प्रवासासाठी ही बस निघाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बाळापूर पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य करून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. या पुलावर कठीण नसल्यामुळे अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजय उमग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.